ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 451 ते 497. अल्प वयातच त्यांच्या ठिकाणी स्वरूप ज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो, त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाच्या पोहोचण्याच्या अगोदर लहानपणीच सर्वज्ञता त्यास माळ घालते. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखात निघतात. ज्याकरिता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहमी जप होम इत्यादी करीत राहिले आहेत, असा जो जन्म व देवांनी भाट म्हणून मृत्यू लोकाचे वर्णन करावे असा जो जन्म अर्जुना तो त्याला प्राप्त होतो. आणि मागच्या जन्माची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती, तीच चांगली बुद्धी मग त्याला या जन्मी सतत नवी प्राप्त होते. एखाद्या भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालणाऱ्या दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो, त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धी प्रयत्न वाचून प्रवेश करते. बलवान इंद्रिये मनाच्या अधीन होतात. मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनासाई मृदूंना आकाशात मिळू लागतो. असे सहजच कसे काय होते हे समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनाचे घर विचारित येते. हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काय भैरव देवच अथवा योगारंभ रूपी केळीची शोभाच किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला आहे. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच आणि अष्टांग योगाची सामग्री दाखवणारा जणू दिवाच होय. ज्याप्रमाणे सुवासाने चंदनाचे रूप धरावे आणि ज्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा, इतका योग्यतेचा साधक दर्शकतेत तयार झालेला दिसतो. कारण की कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्माचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचला. म्हणून जेवढी साधने आहेत तेवढी सर्व साधने आपोआप त्याला मागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो आणि मग विचाराच्या पलीकडे जे स्वरूप ते तो स्वतः बनतो. त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो व वाऱ्याचा चंचलपणा संपतो आणि त्याचप्रमाणे आकाश देखील आपण आपल्यातच मुरते. तो ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा इतके त्याला शब्दातील सुख मिळते. म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. अशी जी ब्रह्माची स्थिती ती सगळ्या गतीची गती आहे. त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. ज्याने मागील अनेक जन्मात विक्षेप रूपी केर कचरा काढून टाकला, म्हणून या जन्मी उपजता क्षणीच लग्न घटका बुडाली आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याची अभिन्नेत लग्न लागते. त्याप्रमाणे अर्जुना या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ज्या स्वरूपी ते विश्व लीन होते ते स्वरूप तो याच देहाने होतो. ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून कर्मनिष्ठ लोक षडकर्माच्या प्रवासामध्ये उडी टाकतात अथवा ज्या वस्तूकरिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलकत अंगात घालून समरामध्ये संसाराशी लढतात अथवा तपी लोक ज्या स्वरूपप्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात, जे स्वरूप भजन करणाऱ्या लोकांच्या भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणाऱ्या लोकांचा यज्ञाचा विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांच्या सर्व काळी पूज्य आहे, जे स्वरूप शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्ध तत्व आहे, ते स्वरूप तो योगी आपण स्वतःच झाला. म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठाचा पूज्य आहे. ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनात आहे. जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीने येणे झाले, तो जरी देहधारी असला
तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. म्हणून या कारणास्तव हे अर्जुना, तू मनाने योगी हो असे मी नेहमी तुला म्हणतो. अर्जुना, योगी जो म्हणतात तो देवाचा देव जाणावा आणि माझे सुख सर्वस्व व माझा आत्मा तो आहे. ज्या पुरुषाला भजन करणारा भजन व अवभज्य अशी भक्ती साधनाची जी त्रिपुटी ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रूपच आहे. मग अर्जुना, त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल असा तो खरोखर नाही. ज्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय. याप्रमाणे येथे भक्तरूपी चकोराचे चंद्र, त्रैलोक्याचे एकमेव राजे व गुणांचे समुद्र असे जे श्री कृष्ण परमात्मा ते बोलले असे अर्जुन म्हणाला. येथे भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा होती ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असे भगवंतांना कळून चुकले. त्यामुळे त्यांच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला. कारण त्यांच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुन रूपी आरसा त्यांना प्राप्त झाला. त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेले श्रीकृष्ण आता सविस्तर निरूपण करतील. तो प्रसंग पुढे आहे. येथे शांतरस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजांचे साठवण ते मोकळे करून विस्तृत तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. कारण की सत्वगुणाच्या दृष्टीने मानसिक तापरूपी डिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले. आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वापसा मिळाला. म्हणून श्री निवृत्तीनाथास फिरण्याची इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले. म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे, श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो, पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याचा मोबदला घेतले पाहिजेत. हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत घ्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. हे शब्द आत्महिताला स्थिर करतील, पूर्ण अवस्थेला जगवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलतील. ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेन.